अत्यंत आनंदाची बातमी आहे। आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे विद्यार्थी शाळेत शिक्षण घेऊन दैदिप्यमान कामगिरी करत असून शाळेत शिकवले गेलेले संस्कार आणि कष्ट करण्याची वृत्ती यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ते गगनभरारी घेत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। नुकतीच आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाची विद्यार्थिनी कुमारी श्रीमाला मनोज गायकवाड या विद्यार्थिनीची सोलापूर महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता स्थापत्य अधिकारी वर्ग 2 या पदी निवड झाली असून जेऊर कुंभारी येथील या विद्यार्थिनीनं मोठं यश या निमित्तानं मिळवलं आहे। अत्यंत अभिमानास्पद ही कामगिरी असून ती ॲडव्होकेट विनायक भाऊसाहेब गायकवाड यांची पुतणी तर मनोज भाऊसाहेब गायकवाड राहणार जेऊर कुंभारी यांची ती कन्या आहे। आपलं संपूर्ण माध्यमिक प्राथमिक शिक्षण तिनं आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलामध्ये घेतलं आहे आणि ती शाळेत असतानाचे छायाचित्र आपण पाहत आहोत। यावेळी तिने यशाबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे। मला मनोज गायकवाड राहणार जेऊर कुंभारी। माझे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा गिरमे वस्ती येथून पूर्ण झाले आणि माझे माध्यमिक शिक्षण ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुल कोकमठाण येथे पूर्ण झाले। त्यानंतर मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग एट KBP पॉलिटेक्निक कोपरगाव येथे पूर्ण केले आणि माझे ग्रॅज्युएशन BE इन सिव्हिल इंजिनिअरिंग एट DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून पूर्ण केले। मला स्पर्धा परीक्षांची आवड ही माझ्या शाळेतच निर्माण झाली होती। माझ्या शाळेतच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत होते, म्हणून मी माझी गव्हर्नमेंटकडे रुची वाढली। शिस्तीचा आणि मेडिटेशनचा मला माझ्या तयारीच्या काळात खूप फायदा झाला आहे। सद्गुरू गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आज माझी सोलापूर महानगरपालिका येथील कनिष्ठ अभियंता या पदासाठी निवड झाली आहे। माझ्या संपूर्ण प्रवासात मला अनमोल मार्गदर्शन लाभलेले माझे सर्व शिक्षक आणि माझे कुटुंबीय आणि माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी यांची मी ऋणी आहे। धन्यवाद। तर या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी तिचं खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच शाळेचे प्राचार्य माननीय निरंजनजी डांगे सर, विभाग प्रमुख मीना चव्हाण मॅडम आणि सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केलं आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।